मराठा बांधव पण मराठा आंदोलकच टाकते आणि मी ते नेता लागून घेत नाही. ती का डोक्यात हवा शिरले ना माणूस हे मनानेच फिरवतो. मग ते नेता नको फिरता नको त्याला फिरत नको काय. म्हणून माझी एक विनंती आहे, तुमच्याकडे चांगले चांगले नेते आहेत, तुमच्याकडे खरंच सांगतो चांगले चांगले तुम्हाला आणि त्यांना सगळ्यांना मिळून जर जातीचं कल्याण करायचं ना, जे होईल ते होईल, पडा त्यांच्या पाय जाऊ. मी म्हणतोय म्हणून का मी जो पाय पडाल तुमच्यावरच गोरगरीब भंगारांचं जर कल्याण होत असलं तर काय हरकत आहे आपल्याला ताकद लावायला. सगळ्याला राजकारण त्यांनी अवश्य करावं. कोणी भाजपमध्ये राहा, कोणी शिवसेनेत राहा, कोणी राष्ट्रवादीत राहा, कोणी काँग्रेसात राहा, कोणी बेसरमात राहा, कोणत्याही पक्षात राहा, काय अडचण नाहीये. पण जात म्हणल्यावर एक आहे. मी आणलं तर मी खरं सांगतोय तुम्हाला, मी त्यांना बोलतो पण आणि ते उभा पण राहते, पण माया पण तेवढीच करतो. हे सुद्धा मंत्र तुम्हाला सांगून जातात. मी त्यांना माया सुद्धा तेवढीच करतो. चुकले की नीट करतो, मंत्री असो नाही तर आमदार असो आमचा, पण मी माया सुद्धा तेवढीच करतो त्यांच्यावर. म्हणून ते ताकदीने उभा आहेत सगळ्याच्या. तुम्हाला माझा ते मंत्र आहे की तुमच्या ते शेंडगे भाऊ आहेत मोठे, पूर्वीचे लढणारे नेते, शेंडगे भाऊ आहेत त्यांना बोला. तुमचे ते नागपूरचे एक ते तायवडे भाऊ आहेत त्यांना बोला. दुसरे जानकर भाऊ येत त्यांना बोला. तुम्ही बोला सगळ्याला. त्याच्यात तुम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही भेट ठेवू नका. राजकारणात दिशी एकामेकाच्या विरोधात प्रचार करा, बस काय. पण तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असतं, कल्याण करायचं असलं तुम्ही ते तुमचे जेवढे नेते, मला आता बरीच लिस्ट माहित नाही तुमची, तुम्ही त्या सगळ्यांकडे जा. परत काही म्हणायचं मुपलात नाव नाही घेतलं तसं नको. तुम्हाला जेवढे नेते आहेत ना, वाटल्यास तुम्ही आंदोलन हे बंद करून टाका. तुम्हाला वाटून काय येऊ काय आता सल्ला द्यायला लागला उलटा चित येऊ, आणि सगळेजण मिळून ठरवा आपल्याला आरक्षण मिळवायचं. सगळेजण चला. नाही तुम्ही बसायची तर अर्धे तिकडं अर्धे येणारच नाहीत. खरंच एवढा धनगरी होय राज्यात. यायला आपण एकामेकाच्या खुटीला बांधायला शेजारीच राहू. आपल्याला माहित नाही किती. अरे नुसते धनगर आले जर मुंबईत मुतले तरी समुद्र अर्धा भरून. तुम्ही हिंडाचा तिकडे गल्लीत कामा, धामाच्या तिकडे कामा नाहीत काय नाही तुम्हाला. नाटकं करतात फक्त. माया मागलं काम होतं काय नांगर मोडत होतं तुला काय काम होतं, काही काम नाही, भाऊ नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही जर आळशीपणा सोडला आणि कडवट धनगर जर झाला तर आरक्षणच घेऊन मुंबईच्या बाहेर जाणार तुम्ही. मी गेलोय.